नमस्कार मित्रांनो. तर मी आज होता आमच्या गावामध्ये चहा पाण्याचा कार्यक्रम. ते होतं वरळीला. म्हणून आम्ही फॅमिली सकट निघालो वरळीला. आम्ही आलो बसस्टॉपला. तर बसस्टॉपला भली मोठी लाईन लागली होती. अजूनही बस आली नव्हती. आम्ही बसची वाट पाहत उभे होतो आणि तेवढ्यात आली बस. बसमध्ये आम्ही लाईनमध्ये चढत होतो. मुंबईला सगळीकडे लाईन असते. हे सगळे लाईनीत जातात. खूप वेळानंतर बस आल्यामुळे बसला खूप गर्दी होती. बस खचाखच भरली होती आणि बस निघाली बोरलीच्या दिशेने. आम्ही दादाची तिकीट ऑनलाईनच काढली होती. त्यामुळे आम्ही सरळ गेलो प्लॅटफॉर्मवरती. आणि हे होते आमच्या गावातली मुलं. आज संडे असल्या कारणामुळे मेगा ब्लॉक होता. ट्रेन खूप उशिराने होत्या. आमच्या अगोदर आलेली माणसं प्लॅटफॉर्मला ट्रेनची वाट पाहत उभे होते आणि आम्ही पोहोचलो प्लॅटफॉर्मला. प्लॅटफॉर्मलाही खूप गर्दी होती. खूप वेळानंतर ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनमध्ये चढलो. ट्रेनला सुद्धा खूप गर्दी होती. ट्रेन उशिरा आल्यामुळे ट्रेनमध्ये खूप गर्दी झाली आणि त्या गडबडीमध्ये आम्ही दादरला उतरलो. ही पहा कितीतरी गर्दी. मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे खूप हाल झाले. आम्ही दादरवरून वरळीला जायला 118 नंबरची बस पकडली. 118 नंबरची बस ही कबूतरखाना ते वरळी गावपर्यंत धावते. या बसमध्ये सुद्धा जवळजवळ आमच्या माणसानेच बस भरली होती. आम्ही वरळी गावात उतरलो आणि निघालो हॉलच्या दिशेने. हॉल म्हणजेच तिथे बाजूला एक साईबाबाचं मंदिर होतं. तिथे चहा पाण्याचा कार्यक्रम होता आणि हा नवरदेव. तर याची आज होती चहा पाण्याचा कार्यक्रम. तर आम्ही सगळे निघालो वरळी गावात आणि सगळी मंडळी जमली होती मंदिराजवळ. इथे चहा पाण्याचा कार्यक्रम होता. रिवाजाप्रमाणे नवरीने नवऱ्याला चहा दिला. नवऱ्याने तो चहा घेतला आणि चहा पिऊ लागला. आणि गावाच्या किंवा समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे नवरा नवरीला नाही ना, मनापासून पसंती आहे ना. तुझं नाव काय? प्रेमीला तुकाराम काजारी. हा मुलगा. तुला मुलगा पसंत आहे? कुणाच्या आई वडिलांचा दबाव, इतर कुणाचा दबाव, दोघांच्या एकमेकांना दोघांनी पसंत केलंय ना. मग जमलेल्या समाजाला आम्ही सांगू, तुमच्या दोघांच्या वतीनं सांगू त्यांना की मुलगीला पसंत आहे म्हणून. किंवा ठरल्याप्रमाणे आता मुलगीला आपल्या सगळ्यांसमोर विचारलेलं आहे. मुलग्याला मुलगी पसंत आहे आणि मुलगीला मुलगा पसंत आहे. आता पुढील जो कार्यक्रम आहे तो आपल्याला चालू करायचा आहे. नवऱ्याने नवरीला पुष्पगुच्छ देऊन हा पसंतीचा कार्यक्रम इथे संपला. आणि त्याच्यानंतरही पुढे अजून एक चहा पाण्याचा कार्यक्रम होता. ते तुम्ही पुढे पहा.
वाडीचे रहिवासी कैलासवासी दगडूशेठरावजी साळवी यांची नात आणि श्री विश्वा दगडू साळवी याची द्वितीय कन्या अपर्णा, त्याचप्रमाणे मुक्काम संगमेश्वर कुठलीवाडी रावगणवाडी, मुक्काम संगमेश्वर रावगणवाडी भोवड अरविंद भोवड यांचा ज्येष्ठ चिरंजीव शशांक यांचं आणि अपर्णाचं शुभमंगल घडून येतोय. आता त्या मालकाची पसंती झालेली आहे, परंतु आपल्या गावाला अजून पुन्हा मित्रांनो, ही दुसरा चहापानचा कार्यक्रम होता. ही आहे माझ्या काकांची मुलगी. तिचा सुद्धा चहापानचा कार्यक्रम होता आणि तोही पार पाडायचा होता. समाजाच्या आणि गावाच्या रीतिरिवाजाप्रमाणे याही दोघा नवरा नवरींना प्रश्न विचारण्यात आले. ते तुम्ही पुढे पाहाच. चहा पाणी मुलाची झाली आहे. तुम्ही कोणी मुलाला विचारताय? विचारू आम्ही. तुम्हाला मान्य असेल नक्की ना? नाव सांग. शशांक अरविंद भोवड. ऐकून घ्या, मुलाचं नाव शशांक अरविंद भोवड. माझ्या पाठीमागे नको. ही मुलगी पसंत आहे नक्की? कुणाचा दबाव अजिबात नाही ना? ठीक आहे. तुझं नाव काय? अपर्णा विश्वास साळवी. हा मुलगा शशांक बघितलास? नक्की पसंत आहे नक्की? आई वडिलांचा दबाव, कोणाचा दबाव, शेजाऱ्याचा दबाव नाही ना? हा एवढा समाज जमलाय. याला सांगायचं आहे तुमच्या दोघांच्या वतीनं सांगून पसंत आहे म्हणून. नक्की उभे आहे सांगते का? शशांक अपर्णा आपल्या समोर दोघेही उभे आहेत. दोघांचाही शुभमंगल घडून आलेला आहे. समाजाच्या रूढीप्रमाणे जी काय पसंती चाचणी असते तर तुमच्याकडे काय पसंत आहे तर पद्धत आहे ती काय आम्हाला माहिती नाही, पण थोडीफार माहिती आहे. पण आमच्याकडे पसंती आहे त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं आहे, त्याप्रमाणे हा व्यवहार केलेला आहे. दोघांनाही मुलगा मुलगीला पसंत आहे. दोघांना असं मी दोघांच्या वतीनं जमलेल्या दोन्ही कार्यक्रम पार पाडून आम्ही जेवण करून घेतलं आणि निघालो परतीच्या प्रवासाला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.